सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। महाबळेश्वरमध्ये तब्बल 531 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। त्यामुळे या ठिकाणचे सर्व जी धरणं आहेत ती देखील मोठ्या प्रमाणावर भरल्याचे चित्र पाहायला मिळते। माझ्या मागे जे तुम्ही दृश्य पाहताय त्या ठिकाणचा एक खासगी हॉटेलला जाणारा जो पूल होता तो देखील आता इथं कोसळल्याचे चित्र पाहायला मिळते। या हॉटेलमध्ये असलेले पर्यटक देखील या ठिकाणी अडकल्याचं प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी क्रेनचं देखील सहाय्य घेतलं जात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर वेण्णा लेक जो परिसर आहे तो जो तलाव आहे तो देखील मोठ्या प्रमाणावर भरल्याचं चित्र पाहायला मिळते। तो ओव्हरफ्लो झाला आहे। त्यामुळे या ठिकाणच्या जे नदीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळते। वेण्णा लेक पासून जो प्रवाह बाहेर पडत आहे त्याचं तुम्ही अकराव विक्राव हे रूप देखील पाहू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्याचं जी युद्ध पातळीवर जे प्रयत्न सुरू आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी क्रेनच्या साह्यानं आता पर्यटकांना बाहेर काढण्यात येईल असं देखील प्रशासनाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे छोटे मोठे पूल देखील जे आहेत ते नदी पात्रामध्ये बुडून गेल्याचे चित्र पाहायला मिळते। काही ठिकाणी पुलांच्या मुळे अनेक ठिकाणचे संपर्क देखील तुटल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे महाबळेश्वरमध्ये मोठा मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे पर्यटकांनी या बाजूला येऊ नये असं आव्हान देखील आता प्रशासनाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, महाबळेश्वर, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।